प्रत्येकाला विनंती आहे की आपण या पुस्तकाचा लाभ घ्यायचा आहे। शेख मोहम्मद महाराज चरित्राचं या ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध करून दिलेले आहेत। ऐकूया किसन अभ्यास। प्रथमतः सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि आम्हाला निमंत्रित केलं। तर माझी कविता आहे, एकदा मला माझा विठ्ठल भेटला। कवितेचं नाव आहे एकदा मला माझा विठ्ठल भेटला। एकदा मला माझा विठ्ठल भेटला, प्रत्यक्षात नाही पण स्वप्नात। प्रत्यक्षात नाही पण स्वप्नात काळजीपूर्वक मला विचारलं। काळजीपूर्वक मला विचारलं, भक्ता काय चाललंय आजच्या जमान्यात? भक्ता काय चाललंय आजच्या जमान्यात? मी म्हटलं, देवा बरं झालं विचारलंस। मी म्हटलं, देवा बरं झालं विचारलंस। माणसा माणसातला हरवला संवाद, माणसा माणसातला हरवला संवाद। भ्रष्टाचार अत्याचार दहशतवाद, भ्रष्टाचार अत्याचार दहशतवाद। फुटतात डोकी जाती धर्मात वाद, फुटतात डोकी जाती धर्मात वाद। सांग ना देवा, सांग ना देवा, ही दशा पाहून हरपला आनंद। सांग ना देवा, ही दशा पाहून हरपला आनंद। तू तरी कसा उभा इतका निवांत, तू तरी कसा उभा इतका निवांत। विठ्ठल म्हणाला, अरे भक्ता माणसं वाट चुकली। विठ्ठल म्हणाला, अरे भक्ता माणसं वाट चुकली। मग कशी जगतील रे शांत, मग कशी जगतील रे शांत। देव पुढे म्हणाला, सोडू नको कधी तू स्वधर्म, सोडू नको कधी तू स्वधर्म। स्वधर्म म्हणजे आपला माणुसकीचा धर्म। सोडू नको कधी तू स्वधर्म। जाणून घे जगण्याचे मर्म, जाणून घे जगण्याचे मर्म। अर्पण कर तू मलाच कर्म, अर्पण कर तू मलाच कर्म। हेच तर आहे जगण्याचं खरं वर्म, हेच तर आहे खरं जगण्याचं वर्म। पुढे देव बोलू लागला, अरे या कवींसारखं जगून घे। पुढे देव बोलू लागला, अरे या कवींसारखं जगून घे। बिनधास्त कविता मांडतात, बिनधास्त कविता मांडतात। तत्वानेच ते भांडतात, तत्वानेच ते भांडतात। आणि कवी संमेलनात तर हे सांडतात, कवी संमेलनात तर हे सांडतात। सांडतात म्हणजे व्यक्त होतात, मन मोकळेपणाने व्यक्त होतात। कवी संमेलनात तर हे सांडतात। बोध मला झाला, बोध मला झाला, तेव्हापासून तोडक्या मोडक्या कविता लिहितो। बोध मला झाला, तेव्हापासून तोडक्या मोडक्या कविता लिहितो। मिळाली संधी तर ठीक, नाहीतर एकटाच आनंद घेतो। मिळाली संधी तर ठीक, नाहीतर एकटाच आनंद घेतो। आज मला निमंत्रित केलं, आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। आज मला निमंत्रित केलं, आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। रामकृष्ण।